आता तुम्हाला जसं मागे बेटी बचाव निघालं बेटी बचाव आता ते नाही म्हणा, पण मागच्या काळामध्ये बेटी बचाव एक वाचवा. आता तसं तुम्ही स्वतःला वाचवा पुरुषांनी, नाहीतर काही दिवसात एवढं टेन्शन आलं. अरे बापरे, हे बघा संस्कारामध्ये आपण कुठेतरी मागे पडतो. लाजू नका, इथं यायला लागू, तुम्ही दुसरीकडे जायला लाजा, पण हा संप्रदाय जो आहे ना आपल्या माध्यमातून टिकला पाहिजे. आज माझा बाप कीर्तनाला जातोय, मुलगा आपोआप येईल बर का. आज माझा बाप कीर्तन करतोय, कमीत कमी एखादी व्यसन करताना तरी ते लाजेल, एखादी वाईट कृत्य करताना तरी ते लाजेल. कोण? ज्याचं बाप कीर्तन ऐकतो, ज्याचा बाप कीर्तन करतो, ज्याचा बाप गळ्यात टाळ घालतो, विडा घेतो, मुक्का लावतो, भस्म लावतो, त्याच्या लेकराला कमीत कमी थोडं तरी त्याच्या मनाला स्पर्श करून द्यायचा विचार, आणि तो वाईट मार्गाला जाणार. संस्कृतीचं जतन करा. हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा असेल तर आपण इथं आलं पाहिजे. आणि मग झालं असं गावभर वार्ता पसरली, देवाच्या रात्री मंदिर गच्च भरलं. देव कुठं आहे ते सांगत आहे बरं का. कुठं महाराज, कुठं चमत्कार, कुठं नमस्कार, उगं आमची अवस्था. एक मेंढरू पाण्यात पडलं की धडाधडाधड आम्ही निघालो तिकडं. आपला पुढचा विचार नाही. आमच्या इकडे लेकरू एवढं परेशान झालं, म्हणला पप्पा पप्पा मम्मी इडी झाली, म्हणला इडी. उठलं की मंदिरात, उठलं की मंदिरात, जेवायला नाही, खायला नाही, उठलं की मंदिरात. पप्पानी म्हणले टेन्शन घेऊन जरा दम. आणि मग झालं असं, पूर्ण मंदिर गच्च भरलं. पुरुष मंडळी ही मंदिरामध्ये दर्शनासाठी आले. हे बघा, भगवान शिवाचं सकाळी जर आपण दर्शन घेतला, सकाळी शिवदर्शन घेतला तर सायंकाळी केलेलं पाप नष्ट होतं. दुपारी जर शिवदर्शन घेतला तर 2 जन्माचं पाप जळून नष्ट होतं. आणि सायंकाळी जर शिवदर्शन घेतला तर 7 जन्माचा दोष निघून जातो. आणि रात्री 12ला जर शिवदर्शन घेतला तर प्रत्यक्ष भगवान शिवाचं दर्शन तुम्हाला. तुम्ही म्हणाल महाराज 12ला मंदिरात कसं यावं, असं त्यांनी मंदिरात नाही आलं तरी घरून त्या कळसाला बघा. मंदिराच्या कळसाचं दर्शन जरी तुम्ही घेतलं तर भगवान शिवाचं दर्शन तुम्हाला सहज होईल. एवढं महत्व आहे त्या दर्शनाचं. आणि म्हणून बरेचसे पुरुष दर्शनासाठी मंदिरात आलेले आहेत, पण महिला मंडळाने गच्च मंदिर भरल्यामुळं पुरुष मंडळी थोडीशी परेशान झाली. म्हणजे काय करावं महाराज, आमच्या दर्शनाची सोय लागेल की नाही. पुजारी महाराज बसले होते, त्यांच्याकडे सगळेच पुरुष गेले. म्हणजे महाराज काही तर आमच्या दर्शनाची सोय लावा. महाराज थोडेसे हुशार होते, आमच्या शर्मा महाराजांसारखे ज्ञानी, वयोवृद्ध होते, ज्ञानी होते, हुशार होते, अभ्यासू होते. आणि मग त्यांनी सगळ्या महिलांना बोलवलं, मायानो इकडे या. काय महाराज बोला. एक सांगू का म्हणले. सांगा की महाराज. हे बघा, तुम्ही जर पूजा केला तर त्याचं फळ तुम्हालाच मिळतंय. तुम्ही दर्शन घेतलं त्याचं पुण्य तुम्हाला, तुम्ही पूजा केली त्याचं दर्शन पुण्य तुम्हाला, कीर्तन ऐकलं त्याचं पुण्य तुम्हाला. पण तुमच्या पतीनं, तुमच्या घरच्या मालकानं, पुरुषानं जर दर्शन घेतलं तर त्याचं अर्ध पुण्य कुणाला? कुणाला? शुभमंगल सावधान सावधान. अक्षता पडल्या नाही, अर्ध्या इष्टिकीची मालकी झाली. कधी अक्षता पडल्या आणि एक मुलबाळ झालं, आणायचं कामच नाही. बरोबर आहे का नाही? काय घेऊन आलतो असं म्हणलं. एक माय पटकन उठले, महाराज 5 लाखात खरेदी केलो म्हणजे. कळालं का? 5 लाख हुंडा दिला, खरेदी केलाय म्हणजे मी खरेदीच केला का नवरा. पण आता हुंडा बंद झाला. आता हुंडा घ्यायचा विचारच करू नका. पैसे देऊन भेटली तर बरं म्हणा. आणि हुशार माणसं सध्या हेच करले जात. सध्या हेच चालू बरं. 2 लाख घ्या बाबा आमचे, पण द्या. स्वतः मुलींना लय भाव आला.
आणि मुलीपेक्षा मुलीच्या आई वडिलांचं वजन जर एवढं वाढले म्हणतात काय सांगू ते सोन्यासारखा भाव आहे सध्या. आमच्याकडे पुरीच्या बापाला जर एखाद्या पोराच्या बापानं बघितलं की असं इथून लोटांगण झालेला ते ना आता वाटणार म्हणलं की पुरीचा बाप दुसऱ्याच गलीतून निघून चालला माहिती नमस्कार कशासाठी अवघड खूप अवघड आहे मॅडम. एक गोष्ट लक्षात ठेवा सांगितलं महाराजांनी. मग काय करावं काय करावं महाराज काही नाही थोडस बाजूला व्हा एक रांग तुमची करा एक रांग पुरुषांची करा दोघांनीही दर्शन घेतलं पाहिजे आणि मग मस्त दर्शनाची रांग लागली. पूजा पाठ चालू आहे माझ्या माय माऊलींचा मायानं एक तांब्यावर पाणी जर भगवान शिवाला प्रेमाने अर्पण केला तर दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. एक बेलाचं पान भगवान शिवाला अर्पण केला तर 3 जन्माचं पाप नष्ट होतं. बेलाच्या पानामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आणि देठामध्ये आदिमाया शक्तीचा वास आहे बरं. बिल्वपत्र पवित्र आहे आणि ते शंभोनाथाला अत्यंत प्रिय आहे. त्रिपुंड भस्म जर महादेवाला तुम्ही धारण केलात लावलात तर या भस्माच्या माध्यमातून सगळे पाप आमचे जळून नष्ट होतील. आम्हाला शिवलोकीची प्राप्ती होईल. एवढंच नाही जे काही भगवान शिवची प्रती तुम्ही करणार आहात नुसते तांदूळ जरी वाहतात नाही तांदूळ वाहता का अक्षता महिला म्हणते अक्षता वाहता ना अक्षता जर महादेवाला वाहिल्या तर अखंड सौभाग्याची प्राप्ती त्या माय मातेला. नुसतं दुग्ध पंचामृत वाहत महिला म्हणते पंचामृत वाहता का नाही तूप असतं त्याच्यात दूध असतं दही असतं मध असतं साखर असते की नाही असंच आहे का तुमच्याकडे पंचामृत असतं असंच ना. आणि मग ते जर तुम्ही भगवान शिवजींना अर्पण केलं ते ठीक आहे पदार्थाचं एवढं महत्व आहे काय सांगू शिवपुराणामध्ये खूप सुंदर वर्णन आहे. आता ते जर सांगत बसलं तर मग सकाळचे 4च वाजता पाट्याचा जागरण चालू होईल. मग बघा मोजकच सांगते कामापुरतं सांगते. एक बिल्वपत्र दुसरं भस्म आणि पाणी शंभोनाथाला प्रेमाने अर्पण करा. सुंदर पूजा चालू झाली आणि ही पूजा चालू असताना नागेंद्र नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै